मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा TRP पुन्हा एकदा नंबर 1 वर आलेला आहे आणि या मालिकेच्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे सध्या ही मालिका महाराष्ट्राची आवडीची मालिका बनलेली आहे। तर मित्रांनो, नुकताच स्टार प्रवाहावरती ठरलं तर मग या मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे। तर यामध्ये आपल्याला 3 महामालिकेंचा महासंगम पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आले आहे की 11 ते 15 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला ह्या मालिकेमध्ये 3 महाखुलासे दाखवण्यात येणार आहेत, तेही दररोज रात्री 8:30 ते 10 वाजेपर्यंत। तर सुरुवातीला आपल्याला या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की या सीनमध्ये आता आपल्याला असे दाखवण्यात आले आहे की तेजस, अर्जुन आणि अद्वैत कपाळाला पट्टी बांधत असतात आणि आता अर्जुन म्हणतो की जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा कृष्ण जन्माला येतो आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो की राहुल, तुझ्या पापाचा घडा आता भरलाय आणि असे म्हणत तिघही एकमेकांकडे पाहतात व त्यानंतर एकत्र येऊन गोविंदा रे गोपाळा असा जयघोष करतात व नंतर इकडे मानसी बाळकृष्णाच्या मूर्तीपाशी पूजा करत बसलेली असते आणि ती म्हणत असते की कृष्णा, एकाच घरात राहून गायत्री वहिनींचा प्रभुनिवासावरचा राग आणि त्यांचा भूतकाळ मी या 5 दिवसात शोधणारच। असं म्हटल्यावर लगेच सायली आणि कला दोघेही तिच्या पाठीमागून येतात आणि म्हणतात मी नाही आपण, आणि यानंतर ह्या तिघी मूर्तीवर फुले वाहतात व पूजा करून दहीहंडीसाठी तयार होतात। आणि आता सायली ही दहीहंडीसाठी तयार होत असते आणि सायली एक एक थर चढत वरती दहीहंडी फोडायला जात असते। तेव्हा ती दहीहंडी फोडते आणि तेवढ्यात एकीकडे अद्वैत हा अर्जुनला हाक मारत अर्जुन अर्जुन करत धावत येत असतो आणि तो त्याचे कपडे रक्ताने भरलेले असतात। तर अर्जुन त्याकडे धावत जातो आणि त्याला विचारतो, अद्वैत, हे काय झालं? हे कुणाचं रक्त आहे? आणि अद्वैत म्हणतो की अर्जुन, मला तुला सायलीच्या आईवडिलांबद्दल काहीतरी सांगायचं आहे। तर मित्रांनो, एवढा ऐकल्यावर अर्जुन आश्चर्यचकित होतो आणि तो विचार करू लागतो की नेमकं काय सत्य आहे। तर अशाच पद्धतीचा प्रोमो आपल्या समोर आलेला आहे आणि आता सायलीला तिच्या खऱ्या आईवडिलांचं सत्य माहीत होणार आहे, हे आपल्याला आता या प्रोमोमधून दिसून येत आहे। तर मित्रांनो सायलीला आता तिच्या खऱ्या आईवडिलांबद्दल माहीत झाल्यावर काय वाटेल हे तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।